हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज संध्याकाळी मस्त मावशी आल्यावर आमची मस्ती चालू होती. तिची फरमाईश होती की बिर्याणी बनव, म्हणून मग मी हा बिर्याणीचा घाट घातला. आणि खरंच एवढ्या जणांना बिर्याणी बनवायची म्हणजे माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट टास्क होता, बिकॉज मी कधी एवढ्या जणांसाठी नव्हती बनवली. तर मी आज म्हटलं ठीक आहे, चल बनवूयात आपण. तर हे सगळं माझे प्रिपरेशन चालू होते, अनियन फ्राय वगैरे. तर मग मला तर खूप टेन्शन आलेलं, बट स्टील करणं तर होतंच. तर मग पहिलं अनियन फ्राय करून घेतलं, बाकीचे प्रिपरेशन्स केले, स्वतःचा व्हिडिओ पण काढून घेतला. त्याच्यानंतर मला टोमॅटोज वगैरे कट करून दिले. मग मी अंडी शिजत ठेवली, बिकॉज सगळ्यांना अंडी पण हवी होती आणि पटॅटो पण हवा होता. तर मग ते सगळं प्रिपेअर करून फायनली मी त्याला फोडणी दिली. फोडणी देताना माझ्याकडे नव्हता मोठा टोप, बिकॉज एवढ्या जणांसाठी तर कधीच नव्हती केली. तर मग हा आम्ही हॉटेलमधून टोप घेऊन आलो स्पेशली त्याच्यामध्ये छान दम बसण्यासाठी. आणि मग केलं स्टार्ट. आता गॅसवर तर याला गरम व्हायलाच जवळजवळ अर्धा तास लागला, एवढा मोठा टोप होता तो. तर मग असं छानसं प्रिपेअर केलं, नंतर दम दिला आणि मग झाली रेडी बिर्याणी. सगळेजण वेट करत होते, बिकॉज ऑलरेडी मला खूप जास्त लेट झालं होतं. आणि मग एवढं कॅल्क्युलेशन नसताना पण मला राईस अंदाज नव्हता की त्याला किती राईस लागणार आहे, बट मी माझ्या अंदाजाने ते बनवलं. आणि सर्वांना खूप जास्त बिर्याणी आवडली. त्याचं रिॲक्शनसुद्धा मी कॅप्चर केलं आहे, ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि मजा आली, खूप सगळ्यांनी एकत्र मिळून खाल्लं तर. आणि हे आम्ही बाहेरसुद्धा ऑर्डर करू शकत होते, पण सगळ्यांना मी बनवलेली बिर्याणी खायची होती. सो ठीक आहे, मी बनवली, थोडीशी मेहनत घेतली, थोडं घामही आला, गरमही झालं, बट ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग ही अशी छानशी बिर्याणी बनवून रेडी झाली. मग आम्ही दम दिल्यानंतर वाट बघत होतो. आणि हे असे एग्ज आहेत ते मी असे वरून ठेवले होते, बिकॉज ते जास्त शिजवणंही योग्य नाही, ते एकदमच कसे तरी लागतात. म्हणून हे वरच्यावर फ्लेवरसाठी याच्यावर मी लिंबू पण ठेवते, बिकॉज आंबटशी चव येते आणि छान लागतं. त्याच्यानंतर खूप सारा वेळ माझा याच्यामध्येच गेला, जवळजवळ 1 ते 1.5 तास मी हे बनवत होते. सर्वांनी मला हेल्पही केली, बट शेवटी बनवणं तर मलाच होतं. नंतर आली वेळ सर्व करण्याची. मला कळतच नव्हतं की काय माहिती कसं होणार आहे, बिकॉज मला काहीच टेस्टचा अंदाज नव्हता. तर रिॲक्शन्स तर 1 नंबर होते. तर मग मी खाल्ली आणि मला ठीक वाटली. म्हणजे जशी मी थोडीशी बनवते तेव्हा त्याची टेस्ट जरा जास्त छान असते, पण ही जास्त बनवल्यामुळे आणि मग या बच्चा पार्टीची मस्ती सुरू झाली, ती कॅप्चर करत संपला आमचा दिवस.